नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करते खव्याचे गुलाबजाम। असे म्हणतात की खव्याचे गुलाबजाम करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे, परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुमचे खव्याचे गुलाबजाम हे पहिल्याच प्रयत्नात अगदी व्यवस्थित होतील। तुमचा एकही गुलाबजाम खराब होणार नाही आणि अगदी परफेक्ट असे हे तयार होतील। तर सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो खवा घेतलाय। आता आपण ह्या खव्याला मळून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो किंवा भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे खवा जो आहे तो मळून घ्यायचा आहे। खवा जर इथे घट्ट असेल तर खूप मैदा कमी लागतो आणि पातळ जर असेल तर मैद्याचं प्रमाण हे थोडं जास्त लागतं। तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय, पण आपल्याला पूर्ण नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून आपल्याला मैदा टाकायचा आहे। आणि मैदा टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, पूर्ण अगदी मैदा मुरेपर्यंत। पुन्हा यामध्ये मी थोडा मैदा टाकून खवा आपल्याला पुन्हा मळून घ्यायचा आहे, कारण अजून हा पातळ आहे। आपल्याला गोळा वळेल इथपर्यंत, म्हणजे गुलाबजाम तयार होतील इथपर्यंत आपल्याला थोडं घट्ट हवं आहे त्याच्यासाठी। आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताला तेल लावू शकतात, म्हणजे जेणेकरून चिकटणार नाही। आणि आपल्याला हे म्हणजे 20 ते 25 मिनटं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात गोळा छान आपला तयार झाला आहे। आणि गुलाबजाम खराब होणार नाही याच्यासाठी एक ट्रिक आहे। एक छोटा गोळा घ्यायचा आणि असा बनवून ह्या पद्धतीने असं दाबून बघायचा। आजूबाजूला जर तडे पडले नाहीत तर समजायचं आपलं पीठ हे छान मळून तयार झालेलं आहे आणि आपला गुलाबजाम, खव्याचे गुलाबजाम जे आहेत ते खराब होणार नाहीत। तर तुम्ही पाहिले असेल 1 वाटीमध्ये अर्धी वाटी जसं मैदा आपल्याला इथे लागला आहे। तर आता आपण याला छान पुन्हा एकदा मळून घेऊया आणि एक 15 ते 20 मिनटं आपण याला मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत। हे पीठ जोपर्यंत मुरतंय तोपर्यंत आपण इकडे पाक तयार करून घेऊया। तर अर्धा किलो खव्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। जितकी वाटी तुम्ही साखर घेणार तितकीच वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाकाचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, पण तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात। तर आपल्याला इथे एकतारी पाक वगैरे नाही करून घ्यायचा आहे, फक्त आपल्याला साखर विरघळल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हा पाक आपल्याला चिकट होईपर्यंत फक्त उकळून घ्यायचा आहे। खूप एकतारी पाक वगैरे नाही करायचा। जितकं तेल आपलं चिकट असतं फक्त त्याच चिकट प्रमाणामध्ये आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचं आहे। आपला पाक हा आता रेडी झालेला आहे। याला आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तो थंड होते तोपर्यंत आपण इथे गुलाबजाम बनवून घेणार आहोत। तर इथे मी पुन्हा एकदा पीठ थोडं मळून घेतलं आहे आणि आता त्याचे आपण 4 भाग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला सोपं होईल। आणि 4 भाग करून झाल्यानंतर एका गोळ्याचे आपण असे छान रोल तयार करून घेणार आहोत। आणि प्रत्येक गुलाबजाम हा आपला एकसारखा दिसावा यासाठी आपण असं बोटाचं माप घेऊन गुलाबजाम आपण तयार करून घेऊया, म्हणजे अगदी परफेक्ट होतील आणि सगळे गुलाबजाम जे आहेत ते एकसारखे होतील। तर इथे छोटा एक गोळा घेऊन आपल्याला छान गोल आकारात आपण गुलाबजाम करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकतात। फक्त एक काळजी घ्यायची की जेव्हा आपण गुलाबजाम गोल करतो त्यावेळी तडे अजिबात नाही राहू द्यायचे। तडे पडल्यावर गुलाबजाम जे आहेत ते तेलात टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते। तुम्ही पाहू शकतात आपण परफेक्ट मापामध्ये घेऊन गुलाबजाम जे आहे ते एकसारखे बनवून आपले सगळे रेडी झालेले आहेत। तर एक आधी सुरुवातीला टाकून बघूया, म्हणजे आपला गुलाबजाम फाटतोय की नाही आपल्याला कळेल। तेलाचं टेम्परेचर जे आहे ते अगदी मीडियम ठेवायचं आहे, खूप हाय नाही करायचं। आणि जोपर्यंत गुलाबजाम आपोआप 1-10 सेकंदात वर येत नाही तोपर्यंत चमचा आपल्याला लावायचा नाही आहे। सारखं सारखं चमचा लावला तर गुलाबजाम जे आहेत ते फाटण्याची शक्यता असते। म्हणून ज्यावेळी गुलाबजाम तुम्ही तेलात टाकलेत ना त्यावेळी हलक्या हलक्या हाताने आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे। आणि जर गुलाबजाम चिकटायला लागलेत तर अगदी अलगद हाताने आजूबाजूच्या म्हणजे कडेकडेनेच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात आपले गुलाबजाम जे आहेत ते फाटले नाहीत, काहीच झालेलं नाही आहे, अगदी परफेक्ट आपले हे तळून तयार झाले। आपली पहिली बॅच जी आहे गुलाबजामची ती अगदी परफेक्ट झाली आहे। तर अशाच पद्धतीने आपले बाकीचे सगळे गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। तर पुन्हा एकदा मी इथे गुलाबजाम
तळून घेतलेत. जर तुम्हाला वाटलं ना की गुलाबजामला तडे पडले तर पुन्हा हातावर असा गोळा घेऊन त्याला पुन्हा वळून घ्यायचा आहे आणि मग तेलात टाकायचा आहे. जर ही पद्धत तुम्ही वापरली तर नक्कीच तुमचे गुलाबजाम खूप छान परफेक्ट आपले तयार होतील. आणि गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर ना फक्त लगेच चमचा नाही घालायचा आहे. खूप अलगद हाताने आपल्याला हे सगळे गुलाबजाम जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आपली दुसरी बॅच पण जी आहे ती आता रेडी आहे आणि कलर पण अगदी छान सुंदर परफेक्ट आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात आपले सगळे गुलाबजाम जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत आणि अगदी छान असे तयार झालेत. यांना फक्त थोडंसं थंड होऊ द्यायचं. गरम गरम आपण पाकात नाही टाकणार आहोत. आपला पाक जो आहे तोही अगदी कोमट आहे. आपण चेक करून घेऊ शकतात अशा पद्धतीने आणि कोमट पाकात आपण हे गुलाबजाम टाकून घेणार आहोत. आपले पाकाचे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. तर ह्या सर्व गुलाबजामसाठी पाक अगदी व्यवस्थित होईल. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी अगदी पहिल्या प्रयत्नातच खूप व्यवस्थित होईल. जर तुम्ही ही ट्रिक वापरून गुलाबजाम बनवलेत, तुमच्या घरी अचानक पाहुणे आलेत किंवा कुठलाही सण समारंभ असला तर तरी तुम्ही हे गुलाबजाम अगदी बिनधास्त बनवू शकतात. तुम्ही पाहू शकतात आपले गुलाबजाम किती सॉफ्ट झालेत. पाकसुद्धा आतपर्यंत मुरलेला आहे. सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच पुन्हा नवीन खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.